कांदा निर्यात बंदीचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं दिसलं। राज्यातील 9 मतदारसंघात कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचा रोष महायुती उमेदवारांना सहन करावा लागला। याच कांद्याच्या मुद्द्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी देखील दुजोरा दिला। उत्तर महाराष्ट्रातील जागा पडण्याला कांद्याचा मुद्दा जबाबदार होता असं अजित पवारांनी सांगितलं। तर लोकसभेत कापूस, सोयाबीन आणि कांद्यानं रडवलं असल्याची कबुली शिंदेंनी दिली। सोयाबीन, कापूस आणि कांद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालंय। काही ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। अभी चुनाव में थोड़ा हमको तकलीफ हो गई। ये प्याज की वजह से नासिक की तरफ में प्याज ने रुला दिया और मराठवाड़ा और विदर्भ में सोयाबीन और कपास, इसके वजह से तकलीफ हो गई। दूध के लिए थोड़ा हमारी सरकार ने किया हुआ है। सोयाबीन और कपास के लिए भी हमने 4,500 करोड़ रुपए का प्रावधान किया है, लेकिन आचार संहिता लग गई तो उसको हम लोग अभी अमल में लाएंगे। लेकिन अभी उस दिन हम प्रधानमंत्री जी से भी बात कर रहे थे कि कैसे ये हमें करना है, प्याज के बारे में निर्णय लेना है। कांद्यानी तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं। अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या, रवींद्रजी पडल्या। त्याला एकमेव कारण म्हणजे इतर पण कारणं आहेत मी घेतली, पण त्याच्यात कांदा हे महत्त्वाचं कारण होतं। आम्ही पण त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय। लोकसभा निवडणुकीत कांद्यावरील निर्यात बंदीचा महायुतीला चांगलाच फटका बसला। केंद्र शासनानं याच्यातून धडा घ्यावा आणि कांदा निर्यात बंदी करू नये, अन्यथा आगामी काळात देखील सर्वच निवडणुकीत शेतकरी एकजूट होतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे। शासनाने नेहमी लक्ष ठेवायला पाहिजे कांद्याच्या बाजारासाठी, कारण की कांद्याला खर्च जितका लागतोय त्यापेक्षा कांद्याला भाव कमी आहे। त्या जेवढ्या खर्चामध्ये कांदा येतोय त्यापेक्षा कमी भाव भेटून म्हणजे शेतकरी हा याच्यामध्ये लॉसमध्ये चाललाय। त्यामुळे कांदा हा एक असं हे आहे का त्याच्यावर जास्त करून सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। आणि ह्यावेळेस जे शेतकऱ्यांनी दाखवलं का कांद्यामुळे नाराजी होती, ती 100% कांद्यामुळेच नाराजी होती। आणि कांद्याला तुम्ही निर्यात खुल्ली ठेवा, कायमस्वरूपी खुल्ली ठेवा, तुम्हाला कांद्यामुळे तुमचा पण फायदा होणार आहे। यावेळेस शेतकऱ्यांनी एकजुटीने जो केंद्र सरकारला धडा शिकवायचं ठरवलं होतं तो त्यांनी पार पाडला। आता यावरून केंद्र सरकारने धडा घ्यावा आणि राज्य सरकारने हा धडा घ्यावा की यापुढे कांदा निर्यात बंदी ही कायमस्वरूपी उठवली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव हे त्यांना योग्य दराने मिळाले पाहिजे। शेतमालाचे भाव हे केंद्र सरकार जाणून बुजून पाडतंय हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना त्याचा फटका हा सोसावा लागला। पश्चिम महाराष्ट्रात कांदा जास्त पिकतो, जर त्यांनी तो जर आवाज उठवला असता कांद्याचा किंवा जर चांगले रेट दिले असते तर कदाचित त्यांचे खासदार निवडून सुद्धा आले असते। ती एक त्यांची चुकीच झालेली आहे व ती चुकी करायला नव्हती पाहिजे त्यांनी।